हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर मागे इथे तुम्हाला दिसत असतील भरपूर असे पार्सल आहेत जे अनबॉक्सिंग करायचे आहेत। तर मीशोवरून मी काही डेकोरेटिव्ह आयटम्स आणि होम आयटम्स, किचन आयटम्स मागवलेले आहेत। तर त्याचं सगळेचं मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि त्याचं सगळेचं रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे। तर तुम्हाला हे कोणते जर प्रोडक्ट्स याच्यामधले मागवायचे असतील तर कमेंट्समध्ये लिंक म्हणून मला मेसेज करा, तर मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल। तर चला सुरुवात करूया। सगळे पार्सल्स मी ओपन करून ठेवलेले आहेत कारण जास्त वेळ लागू नये। तर पटपट हे मी खाली घेते आणि तुम्हाला एक एक करून दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरुवात करूया। पहिलं पार्सल हे मी मोठं जे आहे ते ओपन करते। तर हे मी बघा आपले कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी हा असा मस्त असा बॉक्स मागवलेला आहे। तर याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट आहेत, प्लस हे असं रिमूव्ह पण होतं। हे 2 पण तुम्ही याचे कंपार्टमेंट करू शकता किंवा 3 पण करू शकता। तर हे असं हे बघा इथे दिलेलं आहे। तर हे असं लावू शकतो आपण। हे लावलं की 2 कंपार्टमेंट होऊ शकतात आणि 1 किलो तर आरामात मावणार आहे। मला तरी असं बघून वाटतं, मी काय हे यूज केलेलं नाहीये, तर पण बघून तर असं वाटतं की 1 किलो आरामात मावणार आहे। तर असे 2 कंपार्टमेंट होतात यामध्ये, किंवा मग हे 2 असे लावले की 4 पण होतात। तर असे हे 2 आलेले आहेत आणि हे जे कोणते मी सगळे प्रोडक्ट्स मागवलेले आहेत ते सगळे 300 रुपयांच्या आतमध्ये आहेत। तर तुम्हाला लिंक हवी असेल तर प्रोव्हाइड मी करते। साईडला तुम्हाला इथे इमेज दिसत असेल। तर हे असे 2 बॉक्सेस आलेले आहेत, ते सगळे 300 रुपयांच्या आतमध्ये आहे। नेक्स्ट पार्सल जे आहे ते हे मी फ्रीजमध्येच ऑर्गनाइज करण्यासाठी मागवलेलं आहे। तर हे मस्त असे छोटे छोटे बॉक्स टाईपमध्ये आहे। तर ह्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे आपण जे फोडलेले असतं ते ठेवण्यासाठी, किंवा मग भाज्या वगैरे ठेवण्यासाठी, भाज्या नाही ते मसाले वगैरे ठेवण्यासाठीच, जे आपल्या फ्रीजच्या साईड डोरला जे कप्पे असतात त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी खूप छान आहे। ऑर्गनाइज जेव्हा करेल मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायलाच। तर याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा, किंवा प्रोडक्टचं नाव घेऊन टाईप करू शकता तुम्ही। तर हे झाले सेकंड प्रोडक्ट, हे सगळं मिशोवरून मागवलेलं आहे। थर्ड प्रोडक्ट हे मी मस्त असं आर्टिफिशियल प्लांट मागवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चिमण्या आहेत, लव बर्ड टाईप आहे, आणि ह्याला अशी एक छोटी अशी मस्त अशी लाईट भेटलेली आहे। ती मी लाईट दाखवते तुम्हाला, एकच मिनिट। तर हे असं आर्टिफिशियल मस्तपैकी प्लांट आहे। किचन खिडकीवर तुम्ही ठेवू शकता किंवा हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता। मी तर माझ्या किचनच्या ते इथे ठेवायला मागवलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला। तर हे बघा, हे अशी ही लाईट आपण याच्यावर लावायची आहे। खूप छान दिसतंय। आता मोबाईलमध्ये जरा लाईट जरा जास्तीची दिसते, पण खूप छान दिसतं आहे। तर हे एक आर्टिफिशियल प्लांट मी मागवलेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा 6 बॉक्सेस आहेत भाजी वगैरे ठेवण्यासाठी। अर्धा किलो भाजी आरामात मावणार आहे यामध्ये। तर हे बॉक्सेस मी मागवलेले आहेत। तर याच्यामध्ये अशी हे आलेली आहे जाळी टाईप। तर याच्यामध्ये हे असं बॉक्समध्ये ठेवलं की याच्यामध्ये एक्स्ट्रा जे एक्सेस पाणी असतं ते खाली ड्रेन होऊन जातं। तर असा हा बॉक्स, 6 बॉक्सेस आहेत टोटल। तर हे पण मला 200 रुपये समथिंग भेटलेलं आहे। तर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक देईल तुम्हाला। त्याच्यानंतर हे 2 प्लांट मी मागवलेले आहेत, लाईव्ह प्लांट आहेत। ह्याला सनलाईट नाही लागत। हे कुबेरचं प्लांट आहे। तर हे असं प्लांट आहे, आणि हे दुसरं जेड प्लांट हे पण ह्याला सनलाईट नाही लागत, घरात। आणि त्याच्यानंतर हे एक मस्त मी तांदूळ वगैरे डाळ वगैरे धुण्यासाठी मस्त हे मागवलेलं आहे। इथे असं धरण्यासाठी आहे, आणि इथे जे होल दिलेलं आहे तिथून पाणी ड्रेन होतं। तर खूप युजफुल आहे हे। तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी मागवल्या आहेत। तर तुम्हाला ज्याची कोणती लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी लिंक प्रोव्हाइड करेल।